हॅलो MPC ॲस्पिरंट, आपलं MPC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विज्ञान या विषयाबद्दल बघूया, कारण की आयोग या टॉपिकवर म्हणजे अणु या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारताना आयोग दिसते। तर तुमचा आज या व्हिडिओमधून 1 मार्क नक्कीच फिक्स करू। तर बघा, आपल्याला आयोग अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक याच्यातली फरक आपल्याला विचारला जाते। तर बघूया, अणुक्रमांक ज्याला आपण ॲटॉमिक नंबर असे म्हणतो ते झेड या संज्ञेने दर्शवितात। आणि अणुक्रमांकामध्ये नाही का प्रोटॉनची संख्येला फार महत्त्व असते। म्हणजे अणुक्रमांक म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या, हे पाठ करा। आणि दुसरा आहे अणुवस्तुमानांक, ज्याला आपण ॲटॉमिक मास असे म्हणतो, जे ए या संज्ञेने दर्शवितात। यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्या बेरजेला महत्त्व दिले जाते, हे लक्षात ठेवा। इथं फक्त प्रोटॉनची संख्या, इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज। प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला आपण काय म्हणतो असतो माहित आहे का, न्यूक्लिऑन्स म्हणतो असतो, न्यूक्लिऑन्स। आणि या न्यूक्लियॉनचा शोध कोण लावला होता, ज्याला आपण केंद्रक असे म्हणतो, तर रुदरफोर्ड यांनी लावला होता, हे लक्षात ठेवा। आणि जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असते ते केंद्रकाच्या आत असते, आणि इलेक्ट्रॉन जे असते ते केंद्रकाच्या बाहेर असते। हा सूक्ष्म फरक लक्षात घ्या। यानंतर आपण या व्याख्येवरच नाही का हे तुमचे जे आयसोटोप्स, आयसोबोर आणि आयसोटोन्स, हा फरक तुम्हाला लक्षात येणार आहे। तर बघूया आपण, आयसोटोप्स म्हणजे काय, यामध्ये अणुक्रमांक जे असते ते आपल्याला यामध्ये समान दिल्या जाते, आणि अणुवस्तुमानांक जे असते ते भिन्न दिल्या जाते। कधी कधी अणुक्रमांक या शब्दाच्या जागी प्रोटॉनची संख्या समान असते असं दिले जाते, आणि अणुवस्तुमानांकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते। म्हणजे यांच्या व्याख्येवर सुद्धा प्रश्न आलेला आहे, ते तुम्हाला दिसणार आहे पुढं। तर यामध्ये काय असते, अणुक्रमांक समान, अणुवस्तुमानांक भिन्न। याच्या उलट परिस्थिती म्हणजे आयसोटोपच्या विरुद्ध आयसोबार असते। यामध्ये काय असते, अणुक्रमांक हा भिन्न असते आणि अणुवस्तुमानांक समान असते, त्याला आपण आयसोबार असे म्हणतो। आणि आयसोटोन्स मध्ये काय असते, हे दोन्ही भिन्न असतात, अणुक्रमांक भिन्न आणि अणुवस्तुमानांक भिन्न। तर यामध्ये समान काय असते, मग न्यूट्रॉन असते, म्हणजे हे न्यूट्रॉन समान असते। तर आपण याला नाही का तुम्ही मराठीत लक्षातच ठेवू नका, इंग्लिशमध्येच ठेवा, आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स। तर यावर प्रश्न आलेला आहे, ते पाहूया। प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला आणखी क्लिअर होईल। तर आता आपण पाहूया, IMP पॉइंट्स आहे थोडे, ज्याच्यावर आयोग शोधकर्त्यावर प्रश्न विचारताना दिसते। तर प्रोटॉनचा शोध कोण लावला, तर गोल्डस्टीन यांनी लावला। आणि प्रोटॉन जे असते ते धनप्रभारित असते, लक्षात ठेवा। इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला, इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित कण असते। आणि न्यूट्रॉनचा शोध कोण लावला, तर चॅडविक यांनी लावला। त्यावर कोणताही प्रभार नसते, म्हणजे धन किंवा ऋण कोणताही प्रभार नसते, म्हणजे प्रभारहित असते। आणि इलेक्ट्रॉन जे असते ते केंद्रकाच्या बाहेर असते, हे लक्षात ठेवा। केंद्रक ज्याला आपण आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असं म्हणजे यांची बेरीज, म्हणजे यांच्या दोघांच्या बेरजेला आपण काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स असे म्हणतो। याचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला। अल्फा आणि बीटा कण याचा शोध सुद्धा रुदरफोर्ड यांनी लावला। गॅमा किरणाचा शोध पॉल विलार्ड यांनी लावला, परंतु गॅमा किरण हे नाव कोणी दिलं, तर रुदरफोर्ड यांनी दिलं आहे। आता थोडक्यात थोडी आणखी माहिती बघूया। अणूला परमाणु नाव कोणी दिलं होतं, तर महर्षी कणाद यांनी दिलं होतं। अणूला कलिंगडाची उपमा कोणी दिली, सर्वप्रथम भेदणारा माणूस अणूला कोणी म्हटलं। अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असते। अणु संरचनेचे पहिले प्रारूप हे कोणी मांडले, तर ते उत्तर राहील जे थॉम्सन, स्टेट बोर्ड मधला आहे, लक्षात ठेवा। आणि अणूचा सिद्धांत कोणी मांडला, जॉन डाल्टन यांनी मांडला 1808 मध्ये। याच्यावर सुद्धा PIQ आहे। आता आपण नाही का सोमवारची माहिती बघूया। यावरील आपण प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, हा प्रश्न आलता कंबाइंड प्री 2018 ला। इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन। आणि जे पर्यायामध्ये नाही का इतरही पर्याय, जसं की गोल्डस्टीन आहे, रुदरफोर्ड आहे, चॅडविक आहे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा। आणि मगाशी मी पॉझिट्रॉन सांगायचं विसरलो, पॉझिट्रॉनचा शोध अँडरसनने लावला। आणि हे इलेक्ट्रॉनचे पार्टिकल असते, हे नाही का SSC मध्ये आलेला आहे प्रश्न, लक्षात ठेवा। पॉझिट्रॉन कशाचे असते पार्टिकल्स, इलेक्ट्रॉनचे। यानंतरचा क्वेश्चन बघा, कंबाइंड ग्रुप बी 2017 आलेला आहे, की आयसोबार म्हणजे काय, दोन अणूंना आयसोबार म्हणतात। आपण बघितलं होतं की बा आयसोबार म्हणजे काय, ज्यामध्ये अणुक्रमांक भिन्न असते आणि अणुवस्तुमानांक काय असते, समान असते। म्हणजे इथं बघा यांनी काय दिलं, की पहिला नंबर 3, कारण की न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असते। कारण की अणुवस्तुमानांकाचा अर्थ काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज हे काय असते, समान असते। म्हणून ऑप्शन 3 उत्तर आहे। या माहितीवरून सुद्धा हे पर्याय निघते। त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू आपण।
राज्यसेवा 2017 पूर्व परीक्षा ज्या केंद्रक भागाचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक विविध असतात म्हणजे भिन्न असतात, म्हणजे बघा अनुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक काय म्हणते भिन्न असते, आणि पण न्यूट्रॉनची संख्या काय असते समान असते, त्यांना काय म्हणतात तर त्यांना काय म्हणतात आयसोटोन्स. हा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह होत होता, याला इंग्लिश मध्येच वाचायचं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकांनी अणुसिद्धांताचा शोध लावला? उत्तर राहील अणुसिद्धांताचा शोध कोण लावला? जॉन डाल्टन. यानंतरचा क्वेश्चन बघूया की PSI प्री 2016 ला आलेला अनुक्रमांक म्हणजे काय? अनुक्रमांक म्हणजे काय? एकूण प्रोटॉनची संख्या. त्यामध्ये पहिला ऑप्शन उत्तर राहील. त्यानंतर आलता एकदा आणखी प्रश्न आलता की बा MPSC प्री 2016 म्हणजे राज्यसेवेचा पूर्व परीक्षेला आलेला आहे की अणुअंक म्हणजे काय? अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या. बरोबर आहे, एकूण प्रोटॉनची संख्या, हे विधान बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स बघा, अणुवस्तुमानांक म्हणजे केंद्रकातील एकूण प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या, हे सुद्धा बरोबर आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला आपण अणुवस्तुमानांक म्हणतो, याचे उत्तर राहील दोन्ही बरोबर आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा, मूलद्रव्याचा अणु विद्युतदृष्ट्या कसा असतो म्हणते, तर कसा असतो अणु विद्युतदृष्ट्या? उदासीन. हे बघा इथं आहे, विद्युतदृष्ट्या कसा असते उदासीन, जे थॉम्सन यांनी म्हटलं होतं. आणि ऋणप्रभारित कोण असते, धनप्रभारित कोण असते, हे तुम्हाला समजलं असेल की प्रोटॉन धन असते, इलेक्ट्रॉन ऋण असते, न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसते. केंद्रक जे असते ते धनप्रभारित असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. यानंतरचा क्वेश्चन बघा, राज्यसेवा 2021 ला आलेला आहे, अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आत्ताच बघितला आपण. दुसरा सेंटेन्स बघा, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार व केंद्रकावरील ऋण प्रभार समान असतो. आता इथं बघा इलेक्ट्रॉन तर ऋण असते, पण केंद्रकावरील भार जे असते ते धन असते, त्यामुळे हे विधान चूक आहे. नाही तर सेंटेन्स बरोबर असतं. तर केंद्रकावर काय असते धनप्रभार, त्यामुळे याचं अबरोबर आहे. थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्ट समजतात? तर काय समजतात? एकूण अणुची तटस्थता, हे लक्षात ठेवा. अणुची तटस्थता सांगितली जाते यामध्ये. हे राज्यसेवा 2020 चा आहे पूर्व परीक्षेचा, अणुची तटस्थता. यानंतरचा क्वेश्चन बघा, 2016 ला आलेल्या राज्यसेवेलाच आलेला आहे पूर्व परीक्षेला. अणुअंक म्हणजे काय? एकूण प्रोटॉनची संख्या. रिपीट झाला. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. हे दोन्ही विधान बरोबर आहे. प्रश्न बघा रिपीट किती होत आहे, आणि या क्वेश्चन वरून तुम्हाला नाही का ही माहिती सॉल्व्ह होत आहे. म्हणजे मी यामध्ये तुम्हाला किती प्रश्न दिलेले आहे इतक्याशा पेजवर मॅक्झिमम मार्क देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि माहिती सुद्धा नाही का शॉर्ट मध्ये सांगितलेली आहे. आता आपण नाही का या पुढील टॉपिक पाहूया. जमलं का नाही का मलाच वाटत आहे, बंद करा ना. पण आता रुदरफोर्ड यांनी अणुबद्दल कोणते सिद्धांत व अणुबद्दल काय विधान केलेले आहे ते पाहूया. आणि ही जी माहिती दिलेली आहे मी, हे SSC लुसेंट मधली आहे, कारण की PIQ आहे तिकडं, आणि आपल्या स्टेट बोर्ड मधली आहे. हे तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. रुदरफोर्ड यांनी नाही का केंद्रीय अणुप्रतिकृती मांडली, ज्याला न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम असे म्हणतात. अणुच्या केंद्रकाचा शोध लावला, प्लॅनेटरी मॉडेलचा शोध लावला, विकिरण प्रयोग हा सिद्धांत मांडला, ॲटॉमिक स्पेक्ट्रमची व्याख्या संभव नाही म्हणे, हे सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं. आणि रुदरफोर्डचं सर्वात महत्त्वाचं विधान आहे की बा अणु अस्थिर आहे असं म्हणत होता, कारण की अणु स्थिर कोणी म्हटलं होतं? जे थॉम्सन. हे दोन्ही लक्षात ठेवा. अणुला स्थिरता कोणी दिली किंवा स्थिर कोणी म्हटलं होतं? थॉम्सन यांनी. आणि रुदरफोर्ड यांनी अस्थिर म्हटलं. हे सूक्ष्म फरक लक्षात ठेवा. सुवर्ण पत्राच्या आधारे सिद्धांत कोण मांडला, ज्यामधून नाही का आपण मारा केला तर अल्फा बीटा आणि गॅमा किरण बाहेर पडते, ते सिद्धांत कोण मांडला? सुवर्ण पत्राच्या आधारे तर रुदरफोर्ड यांनी मांडला. आपण नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये अल्फा बीटा आणि गॅमा किरण घेऊया डिटेलमध्ये. तर ही इतकी माहिती सफिशियंट आहे रुदरफोर्ड बद्दल. त्यानंतर नील्स बोर जो आयोगाचा फेवरेट आहे, त्यामध्ये त्यांनी नाही का अणुला स्थायी भाव म्हणजे अणुला स्थिरता यांनी सुद्धा दिली, थॉम्सन यांनी सुद्धा दिली. हायड्रोजन अणुची रचना सर्वप्रथम कोणी मांडली? तर नील्स बोर यांनी मांडली. हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की याच्यावर प्रश्न विचारू शकते, प्रिडिक्शन आहे.
इलेक्ट्रॉनची भ्रमण कक्षा ज्यावेळेस केंद्रकाभोवती असते तर ती वर्तुळाकार असते, हे लक्षात ठेवा. PIQ आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा भ्रमण कक्षेत असतो तेव्हा त्याचा कोनीय संवेग हा कसा असतो तर कितीच्या पटीत असतो, h/2π पटीत असतो. MPSC ने विचारलेला आहे, 2 वेळा विचारला आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा स्वतःच्या कक्षेत असतो तेव्हा त्या ऊर्जेचे उत्सर्जन करत नाही. इलेक्ट्रॉन जेव्हा एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जातो तो ऊर्जा देतो किंवा घेतो. म्हणजे जे इलेक्ट्रॉन जेव्हा स्वतःच्या कक्षेत असते तेव्हा ते म्हणजे ऊर्जेची देवाणघेवाण करत नाही, परंतु जो एका कक्षातून दुसऱ्या कक्षेत जाते तेव्हा ते करते. हे यासाठी सांगितले हे कारण की PIQ आहे. हायड्रोजन मधील कक्षेतील ऊर्जा काढण्यासाठी नाही का एक सूत्र आहे, En बरोबर -13.6 भागीला n चा वर्ग EV. याच्यावर क्वेश्चन आहे, सूत्रावर पण क्वेश्चन आहे, मी तुम्हाला समोर सांगेन. हे सूत्र कोण मांडलं तर निल्स बोर. हायड्रोजन बद्दल जर म्हटलं निल्स बोरच मारायचं. चला तर आणि एक सूत्र मांडलेलं आहे निल्स बोर यांनी, 2n चा वर्ग. हे सूत्र हे कायसाठी काम आहे ते माहित आहे का, अणुची कक्षा जे आपण काढतो, पहिली अणुची कक्षा कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती, जसं आपण असं पाठ करतो 2, 8, 18, 32 याच्यावर प्रश्न आहे. तर डायरेक्ट म्हणायचं अणुची जर पहिली कक्षा म्हटलं तर इथं n च्या जागी 1 ठेवायचा आणि 1 चा वर्ग किती होती 1. समजा याला सोडून दाखवतो, n चा वर्ग म्हटलं तर 1 चा वर्ग 1 हे गुणिला 2 म्हणजे 2 आलं. दुसरी कक्षा जर म्हटलं तर n चा वर्ग दुसरी त्याचा वर्ग करायचा, 2 चा वर्ग किती होते 4, 4 दोन्ही 8. 3 चा वर्ग म्हटलं तर 9, 9 दोन्ही 18. 4 चा वर्ग म्हटलं तर 16, 16 दोन्ही 32. अशी किती कक्षा राहिली तरी सुद्धा आपण या सूत्राने काढू शकतो. या सूत्रावर प्रश्न आलेले आहे, या सूत्रावर प्रश्न आहे, याच्यावर पण प्रश्न आहे, ते तुम्हाला दिसणार आहे स्क्रीनवर थोड्या वेळात. तर आता हा सिद्धांत बघा, इलेक्ट्रॉनचा अनिश्चितता तत्व हा सिद्धांत कोणी मांडला तर ते मांडला हायसेनबर्ग यांनी. मेनचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अनिश्चितता सिद्धांत म्हणजे काय, एकाच वेळी इलेक्ट्रॉनच्या योग्य जागा व योग्य संवेग हे निश्चित करणे शक्य नसते, म्हणून त्याला आपण अनिश्चितता सिद्धांत म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉनचे स्थान यामध्ये निश्चित सांगता येत नाही, त्यामुळे याला आपण हायसेनबर्गचा सिद्धांत असे म्हणतो. हे एक लक्षात ठेवा, प्रिडिक्शन आहे. अपवर्जन नियम कोणी मांडला, पावली यांना. त्याला एक्सक्लुजन प्रिन्सिपल असे म्हणतात. हा SSC मध्ये विचारलेला आहे. या सिद्धांतानुसार असं म्हटलं जाते की बा अणुतील कुठल्याही इलेक्ट्रॉनचे 4ही क्वांटम नंबर जे असतात ते सारखे राहत नाही. म्हणजे हा सिद्धांत येऊ शकतो बा. सिद्धांत कोणी मांडला तर पावली याने मांडला. त्याच्यानंतर जे हायड्रोजनची 3 समस्थानिके आहे, जे आयोगाचा फेवरेट आहे, तर यावर प्रश्न सुद्धा आहे. तर हायड्रोजनची 3 समस्थानिके आहे, एक आहे प्रोटियम, दुसरा आहे ड्यूटेरियम, तिसरा आहे ट्रिटियम. यांचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांकावर सुद्धा प्रश्न आहे. यांचे तिघाची बिन अणुअंक एकच आहे, परंतु अणुवस्तुमानांकामध्ये थोडा फरक आहे. प्रोटियमचा अणुवस्तुमानांक 1 आहे, ड्यूटेरियमचा 2 आहे, ट्रिटियमचा 3 आहे. सिक्वेन्स नुसार लक्षात ठेवा, ट्रिटियमचा आयोगानं विचारलेला आहे आणि ड्यूटेरियमला आपण काय, यांना काय नाव आहे दुसरे, तर प्रोटियमला आपण साधे पाणी म्हणतो, याच्यावर प्रश्न आला नाही. ड्यूटेरियमला आपण जड पाणी म्हणतो, ज्याला आपण DTO असं म्हणतो, ड्यूटेरियम ऑक्साईड. याच्यावर प्रश्न आलेला राज्यसेवा प्री मध्ये मेन्स मध्ये येतच असते. आणि ट्रिटियम जे असते ते त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी गुण असते, म्हणजे ज्याला आपण किरणोत्सारिता गुण असते. हे याच्यावर प्रश्न याचा आहे. आणि हे ट्रिटियमचा वापर काय करतो, तो अणुबॉम्ब निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. आणि हायड्रोजन मध्ये काय नसते असा जर प्रश्न आला तर न्यूट्रॉन नसते, हे लक्षात ठेवा. यावर नाही का आता आपण प्रश्न पाहू आणि ही माहिती दिलेली आहे तंतोतंत किती योग्य ठरते पाहूया. चला आता पहिला प्रश्न पाहूया. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022चा ट्रिटियमचा अणुक्रमांक विचारलाय. ट्रिटियमचा अणुक्रमांक किती आहे 1. म्हणजे या तिघाची अणुअंक किती आहे 1. इंग्लिश मध्ये ॲटॉमिक नंबर, याला ॲटॉमिक मास असे म्हणतात. हे असंच क्रमाने लक्षात ठेवा. अणुवस्तुमानांक विचारलं 1, 2, 3. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. ट्रिटियम 3 नंबर येते असं लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील 1. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. एक गणित आहे जे आलं होतं 2 वेळा रिपीट आहे. मी आता एकच क्वेश्चन घेतला. अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -13.6 EV आहे. तर तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती, हे जे सूत्र आहे ना याच्यावर प्रश्न आहे. यानं तिसऱ्या भ्रमण कक्षेतील म्हटलं, फक्त काय करायचं, सूत्र जसं तसं ठेवायचं. या एनच्या जागी जे प्रश्न विचारला तिसऱ्या, इथं 3 ठेवायचं. 3 चा वर्ग किती आहे 9. -13.6 भागीला जर तुम्ही 9 केलं, जे उत्तर येईल
ते तुमचा आन्सर राहील, कारण की याचं उत्तर मायनस मध्येच असते आणि त्याला एकक जे असते ईव्हीच असते, हे लक्षात ठेवा. आणि 13.6 भागीला 9 जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला जर उत्तर येते 1.51 काहीतरी समथिंग, हे तुम्ही पहा, कारण की याच्यावर 2 क्वेश्चन्स आहे. हे तुम्हाला नाही का 1 मार्क समोर नेऊ शकते आणि हे सूत्र सुद्धा विचारू शकते, आलेलं आहे मेन्सला, की बा सूत्र कोणी मांडलं होतं. तर याच्यानंतरचा क्वेश्चन पाहू. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असू शकतात? हे बघा, हे सूत्रावरून निघते. तिसरी कक्षा म्हटलं इथं 3 ठेवा, 3चा वर्ग किती 9, 9 दोन्ही 18, म्हणजे याचं उत्तर येईल 18. हे सूत्र कोणी मांडलं? नील्स बोर. हे लक्षात ठेवा, पुढचा प्रश्न असू शकते. त्याच्यानंतर बघा, नील्स बोर प्रश्न आहे, कंबाईंड ग्रुप बी 2022चा प्रीचा. अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा H भागीला 2 पाय या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. हा सिद्धांत कोण मांडला? तर लक्षात घ्या, कोण मांडला हा प्रश्न विचारला बघा. H भागीला 2 पायचा पटीत कोण असते? नील्स बोर यांनी मांडला. हा क्वेश्चन मेनचा आहे, रिपीट प्रीला आलेला आहे. मी दाखवतो तुम्हाला हाच क्वेश्चन. एक लक्षात घ्या, अल्फा कणचा शोध कोण लावला? रुदरफोर्ड. ते आपण घेतलेला मागच्या व्हिडिओमध्ये. एक 2024चा प्रश्न विचारला होता, जे मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये घेतला नाही. हेच विचारलं होतं, अणुकेंद्रक जे असते, ज्याला आपण केंद्रक म्हणतो, ते कशाने बनलेले असते? ज्याला न्यूक्लियॉन म्हणतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे विधान बरोबर आहे. हे राज्यसेवा 2024चा प्रीचा प्रश्न आहे. प्रोटॉनवर धनप्रभार असतो, बरोबर आहे, प्रोटॉन धनप्रभार असतो. इलेक्ट्रॉन ऋणप्रभार असतो, हे सुद्धा बरोबर आहे. न्यूट्रॉन धनप्रभार असतो, न्यूट्रॉन प्रभाररहित असते, त्यामुळे विधान चूक आहे. म्हणजे म्हणून 4 नंबरचं विधान चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन म्हणतात? जड हायड्रोजन कोणाला म्हणतात? ज्याला आपण जड पाणी म्हणतो, ड्यूटेरियम. हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट आहे. राज्यसेवा GS4 विज्ञान व तंत्रज्ञान मनी अणु ड्यूटेरियम हे हायड्रोजनची समस्या, यावर ऑलरेडी प्रश्न आले, रिपीट क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे ड्यूटेरियम. याच्यात हायड्रोजनचे 3 समस्थानिक आहे. पुढचा प्रश्न याच्यावर पडू शकते आणि हे कमी माहिती आहे, त्याच्यात 1 मार्क आपला फिक्स भेटते, त्यामुळे हे करायलाच पाहिजे तुम्ही. बघा कसे क्वेश्चन्स रिपीट होतात, आणखी दाखवतो तुम्हाला. हे राज्यसेवा मेन 2024ला आलेला प्रश्न आहे. आपल्याला रिकामी जागा भरे म्हणे. ड्यूटेरियम ही हायड्रोजनची रिकामी जागा आहे. काय हायड्रोजनचं? हेच प्रश्न रिपीट मारला बघा. ड्यूटेरियम हे काय? जड पाणी. आणि हे जे आहे हे समस्थानिकालाच आपण आयसोटोप म्हणतो. हे 3 आयसोटोप आहे हायड्रोजनचे, ज्याला आपण मराठीत समस्थानिके म्हणतो. ड्यूटेरियम असणाऱ्या पाण्याला आपण जड पाणी म्हणतो. ड्यूटेरियम हे हायड्रोजनचे काय? आयसोटोप आहे. ड्यूटेरियम असणारे पाणी अणुभट्टीमध्ये काय म्हणून वापरतात? हे काय करते? हे ड्यूटेरियम न्यूट्रॉनचा वेग कमी करते. हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल घेईन मी. ड्यूटेरियम असणारे पाणी काय शोषून घेतात? बघा, न्यूट्रॉन शोषून घेतात. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा, न्यूट्रॉन शोषून घेतात आणि अणुभट्टीमध्ये नाही का न्यूट्रॉनचा वेग कमी करतात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, क्लर्कला आलेला आहे मेन्सला 2019. एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान व अचूक संवेग निश्चित करणे अशक्य असते, ज्याला आपण कोणता सिद्धांत म्हणतो? इलेक्ट्रॉनचा अनिश्चितता तत्व. कोण मारला? हायसेनबर्ग. तर लक्षात घ्यायच्यात आलेला आहे. आता तुमचं काम काय माहिती आहे का? स्क्रॉन्डिजर, डी ब्रोगली आणि मॅक्स प्लँक यांनी कोणते सिद्धांत मांडले हे तुम्ही पाहणं तुमचं काम आहे. हे तुम्ही नाही का सर्च कर जा. पुढचा प्रश्न तेच असू शकते. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हे बघा, 2019चा प्रश्न आलता नील्स बोरवर. तुम्ही पाहू शकता हे सर्व विधान बरोबर आहे. आणि हे जे 2019चा प्रश्न आहे हे 2022ला आला जसा का तसा. हे तुम्ही वाचून घे जा. याचं उत्तर आहे का? याचं उत्तर सर्व बरोबर आहे, ABCD. लक्षात घे जा. नील्स बोर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर आणखी प्रश्न विचारू शकते. एक आहे RFO पूर्व परीक्षा जी झाली होती, त्यामध्ये क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर बघा. हायड्रोजनमध्ये म्हणजे काय नसते म्हणे? तर हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसते. लक्षात ठेवा, काय नसते? न्यूट्रॉन.
आता मी तुम्हाला इतकी माहिती सांगितली आहे, याच्यातला एक क्वेश्चन आधी एक राहिलेला आहे, आणखी थांबा, मेनचा क्वेश्चन आहे. व्हिडिओ थांबव जरे. आता MPSC टेक्निकल पूर्व परीक्षा 2022 मध्ये एक प्रश्न आलेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या अणूमध्ये न्यूट्रॉन नसतो? तर हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतो. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा एक, की याच परीक्षेमध्ये आला होता, हायड्रोजन अणूची आयनोनायझेशन ऊर्जा किती असते? तर बघा, हे जे हायड्रोजन अणूची जी कक्षा असते म्हणजे -13.6 हे विचारलेलं आहे. आणि बघा हे सूत्र मांडलेलं आहे, याचं उत्तर येईल 13.6. याच्यावर दोनच क्वेश्चन बनते, एक सूत्र आणि एक ते गणित आहे, एक तुम्हाला सांगितलं पूर्वी. बस हे दोन क्वेश्चन्स आहे. पण इतक्या माहितीवर इतके क्वेश्चन सुटतात. याच्यावर हे काय कळलं, आपण जरी एक्झाम कंबाईंड ग्रुप बी ची देत असलो तरी आपल्याला MPSCच्या जेवढ्या एक्झाम होते तिथं जिथं आपल्या विज्ञानचे क्वेश्चन येतात किंवा जे जे क्वेश्चन्स आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये आहे सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि एक विज्ञानसाठी नाही का, ग्रुप C जे कलर टायपिंग एक्झाम असते तिथे विज्ञानचे क्वेश्चन विचारले जाते. आणि गणितचे सुद्धा जवळपास 40 क्वेश्चन असते, ते तुम्ही नाही का क्लर्कचे करायलाच पाहिजे, कारण की इझी असते आणि ते रिपीट येते. आणि आपण कमी माहितीवर नाही का 1 मार्क फिक्स करू शकतो. आणि आपल्याला MPSC जर पास करायचे असेल तर आपल्याला नाही का कमी माहितीतच नाही का जास्त आउटपुट आलं पाहिजे आणि ते सुद्धा पाठ असलं पाहिजे, तेव्हाच आपण याच्यात लवकर यश मिळू शकतो. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नाही का लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.